नमस्कार येवकार गांवकारीच्या ह्या खासा कार्यावळीन हांव किशोर नायक गांवकार तुमकां सगळ्यांक येवकार दिता. आमच्या वांगडा आसात आदले ऑफिसर, एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आणि आतांचे काँग्रेस फुडारी एल्वीस बाब गोम्स सर. तुमचे वेलकम ह्या कार्यावळीन. सरा वांगडा आमी आयज एक स्पेशल इश्यू डिस्कस करतले, तो म्हटल्यार टुरिजम. सर हेच्या पयलीं टुरिजम डिपार्टमेंटाचे डायरेक्टर म्हणूनय ताणें काम केल्लेलें आसा आणि GTTCचे MD म्हणूनय ताणें काम केल्लेलें आसा. आयज ज्या तरेन आमचे गोंयचे टुरिजम डायरेक्शनलेस जायत आसात, टुरिजम सेक्टरान जे जे विशय, मागीर ते लॉ अँड ऑर्डर आसूं, मागीर बाकीचे विशय आसूं, कितलेशेच विशय आयज टुरिजमा भितर आयज मुखार आयले आनी कितकेशेच विशय आयज पुराय देशभरान गोंयचे टुरिजम खंय तरी बदनाम जावपाक लागलेलें आसा. मायनिंगा उपरांत पुराय गोंय आमच्या टुरिजम सेक्टराचेर डिपेंड आसा आनी हे टुरिजम जर आमचे डायरेक्शनलेस जायत रावले जाल्यार ताचो इम्पॅक्ट, ताचो इफेक्ट आमच्या गोंयचेर कितें पडो येता, ह्या विशयाचेर आमी आयज उलोवप करतले. सर, आमी स्टार्ट करया ते म्हटल्यार हालींच जो इन्सिडंट जालो हरमल हांगासर, की एक शेक आनी ते शेका वयल्याच्या कामगारांनी थंयसरल्या लोकल युथाक मारलो आनी तो यूथ मेलो. त्या उपरांत शेक सब लेटिंगाचो विशय येयलो आनी कालूच स्टेटमेंट केल्या टुरिजम मिनिस्टरान की नॉर्थ गोंयान ऑलमोस्ट मोर दॅन 100 शेक्स हे सब लेट केल्लेले आसा, विच इज टोटली इलिगल एज पर देअर पॉलिसी. Sir, you have worked as director as well as MD. It is not responsibility of department to ascertain whether this check allotment or whatever the operation of checks is going on as per law, as per rules. खंयच्याय क्षेत्रान किशोरबाब, सरकाराची एक अशी पद्दत जाल्या की मेल्या उपरांत मनीस मेल्या उपरांत जाग येयल्या सारकें करता आनी मागीर आपल्याचेर अशें आपल्या वयलें डिफ्लेक्शन जावपाक जाय लोकांचें एटेन्शन म्हणून मागीर कित्याक कितें उलोवपाक लागता. हो आतां आमचो एक भुरगो जो शेकाच्या हितून भानगड्यान मेलो मारामारी जावन, तो मरसर तुमकां रावंक जाय आशिल्लें. शेक अलॉटमेंट दर्या तुमी सप्टेंबर ऑक्टोबरान करता, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आनी आतां फेब्रुवारी, गेले 4 म्हयने. शेक सबलेटींग तुमकां जर आतां दिसता इतली सबलेट जाल्या जाल्यार ज्या पद्दतीन तुमी सांगता, म्हाका अशें दिसपाक लागलें इट इज अ बॅज ऑफ ऑनर की आमच्या कार्यकर्तीन इतले शेक सबलेट जाल्यार इट इज अ बीग ऑनर, आमचो अचिवमेंट हो. ह्या पद्दतीन सांगता मरे ते कितें ह्या 4 म्हयन्यान तुमी कितें करताले? इतल्या मोठ्या प्रमाणान जर सबलेटींग जाता जाल्यार तुमी कितें करताले? आतां तुमचो वन सायडेड स्टेटमेंट हो, कित्याक लागून कोण तरी मेलो म्हणून, आनी तो मेला ती एक इन केस इन आयसोलेशन इन द सेन्स तो मेला, तो शेक सबलेट जाल्लो कोणाक जाल्लो? खंयच्या तरी दिल्लीवाल्याक. इन अदर वर्ड्स परत दिल्लीचेंच हें येता. आतां दिल्लीवालो म्हणल्यार आय डोंट मीन एक्झॅक्टली दिल्लीक रावपी अशें. दिल्लीवालो म्हणल्यार आतां एक आमकां एक जनरल जाला हिमाचल प्रदेश हे खंयच्यान जे येता आनी आतां हे सगळ्यांची दादागिरी चल्ल्या ते सगळे दिल्लीवाले. तर हो जो ताणें स्टेटमेंट केला, इतले मोठ्या प्रमाणात 100 शेक्स सबलेट जाल्या, फर्स्ट अँड फॉरमोस्ट तुका कोणेच अडवंक ना टू प्रिव्हेंट दीस सबलेटींग. आमी वचून ते करूंक शकना. ही मीन्स फॉरगेट द मिनिस्टर, हीज डिपार्टमेंट शूड बी डुईंग इट. तुमी जर करूंक ना आनी आतां अचानक स्टेटमेंट काडटा, यू आर सेंडिंग अ रॉंग सिग्नल, कित्याक दुसरी सायड आमी अजून आयकूंक ना. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सबलेट जाला, सबलेट कोणें केला आनी कोणें घेतला तांचोय व्यू घेवप व्हेरी इम्पॉर्टंट टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज. आतां एकच मिनीट घेता आनी लोकांक सांगता ही शेकां कशी ओरिजिनेट जाली, खंयच्यान स्टार्ट जालें. एक काळ आशिल्लो इन द अर्ली 70s जेन्ना हिपी कल्चर स्टार्ट जालें, 80सांत सगळें शांत आशिल्लें गोंयचें. आमच्या भुरगेपणार गोंयांत शांत न्ही सगळें, कांय बरी बिचीस आसताले, सगळें बरें चलतालें, कोणाक कसलेच प्रॉब्लेम नासताले. जशे ट्युरिस्ट येवपाक लागले, चड करून फॉरेन ट्युरिस्ट येवपाक लागले, तांकां कितें सोय जावची म्हणून जे स्थानीक जे मच्छीमार आसा, फिशरमॅन आसा, चड करून फिशींग कम्युनिटीचे जे लोक आसा ते बरे हॉस्पिटेबल लोक आमचे गोंयचे, ते तांकां कितें सर्वीस दिवपाक लागले. कितें तेन्नाचें एक फांता उगड नाल्यार कितें उगड अशें करून लिंबू सरबत अशें स्मॉल स्मॉल तेंची ते सायड बाय सायड बिजनसां स्टार्ट जाली. वेल एक्सेप्टेड, कांयच प्रॉब्लेम ना हितून. जशी वॉल्यूम वाडपाक लागलो ट्युरिजमाचो, ते आपले पळय ते जाळ्यो हे नेटां बिटां दवरपाक, व्हडयो दवरपाक ते हें आसताले, थंयच्यान ते ऑपरेट जावपाक लागले, कांयच प्रॉब्लेम ना. मागीर असो एक काळ आयलो की बिचार शेकां घालपाक लागले ते. एक्चुअली इट वॉज नॉट रेग्युलेटेड, कोणाकच पावर नाशिल्लो, कोण रेग्युलेट करतलो.
टुरिझम डिपार्टमेंटाक सुद्दां असो डायरेक्ट अजून सुद्दां आसा जाल्यार म्हाका खबर ना टू रेग्युलेट बीच शेक्स. कित्याक ही प्रॉपर्टी गव्हर्मेंटाची आनी गव्हर्मेंटाची जी प्रॉपर्टी आसा ती स्थानिक पंचायत आनी कलेक्टर जो आसा दे हॅव टू मॅनेज इट इन नॉर्मल कोर्स. ही मॅटर सडनली कोर्टान वचपाक लागली की शेक्स येता आनी सगळे डिसऑर्डर जाल्ली आसा आनी तेन्ना कोर्टान ताका एक एक्सेप्टन्स दिली कोणे तरी रेग्युलेट करचें म्हणून हायकोर्टान. आनी सिरीज ऑफ पिटिशन्स येवपाक लागली दर वर्साक. सो कोण करतलो टुरिझम डिपार्टमेंट टुरिझम डिपार्टमेंटाक मान्यता मेळ्ळी की टुरिझम डिपार्टमेंटांनी करचें म्हणून. आतां जाता कितें, टुरिझम डिपार्टमेंटा कडेन क्लियर कट अजून पर्यंत पॉलिसी ना. शेक्स खंय ओरिजिनेट जाली, गोंयकार ल्हान ल्हान बिझनसांक येताले करताले. आज एक्च्युअल जे गोंयकार आसा तांकां तुमच्या लॉटरी सिस्टमान मेळना. मार्केट फोर्सीस कशे आसा, यू आर देर फॉर 35 years, आय एम देर फॉर 25 years. आमचे खानदान आतां इतली वर्सां हेच चलून आयल्या. तुमच्या लॉटरी सिस्टमान हांव भायर पडटा, मागीर कितें जाता, भलत्याकूच कोणाक तरी तुमी हाडटा आनी ते लॉटरी सिस्टमान ताका मेळोवन दिता. मागीर तें स्टार्ट जाता, डायलॉग स्टार्ट जाता. डायलॉग स्टार्ट जाल्या उपरांत जो न्यू घेता ताचे कडेन कॅपिटल सुद्दां नासता घालपाक, ताका मेळटा. इज द विनर ऑफ दॅट लॉटरी. तो कित्याक इन्व्हेस्ट करून दवरिना, फाल्यां आपल्याक लॉटरी मेळना जाल्यार आपूण कित्याक लॉस करूं. मेळ्ळ्या उपरांत तोच नेगोशिएशन स्टार्ट करता, बाबा किशोर बाबा तुका मेळोंक ना मरे, चलोवया आमी दोगूय चलोवया. इन माय ओपिनियन दिवपी तो गोंयकार मेळ्ळा, तो घेवपी तो गोंयकार, दोगूय भागान जर चलयता इट डजंट अमाउंट टू अ केस ऑफ सबलेटिंग. ओके, म्हणून म्हाका ती दुसरी सायड आयकपाक जाय. आज पर्यंत ताजेर कोणूच उलोवंक ना. हे मार्केट फोर्सीस आर डुईंग दीस. गोंयकाराक जर बेनिफीट जाता, आय हॅव नो इश्यू विथ दॅट, नोबडी शूड हॅव इश्यू विथ दॅट. पूण आतां म्हजो आन्सर मातसो लांब जालो तरी पूण हांव सांगूंक सोदतां, टुरिझम डिपार्टमेंट किंवा टुरिझम डिपार्टमेंटाच्या मंत्र्यांक सांगचें, जागे 10,000 स्क्वेअर मिटर, 20,000 स्क्वेअर मिटर, 30,000 स्क्वेअर मिटर केरयेच्यान ते सकयल पोळे पर्यंत गव्हर्मेंटाच्यो जितल्यो प्रॉपर्टीज आसा त्यो तुमी कोणाच्या हातान दिल्या ताचे पयलीं लिस्ट काडा. तेन्ना तुमकां कळटलें हांव कितें उलयतां तें. ओके. इन अदर वर्ड्स समरायज करता आसतना दीस एवरी मूव, एवरी स्टेटमेंट इज प्युअरली एंटी गोवन. ना, एब्सोल्युटली एंटी गोवन. आतां स्टेटमेंट कालचो म्हणटा 100 वयर सबलेट जाल्या म्हणून आनी नोटिसीस इश्यू जाल्या 35. म्हाका तें लक्षान येवना की जर 100 वयर जर सबलेट केला अशें तुमी म्हणटा जाल्यार नोटिसीस 35 कित्याक टायपिंगेक टायम लागता काय टायप करपी क्लार्क ना काय कोण ना, हो एक विशय जालो. वॉटर स्पोर्ट्साच्या बाबतींत कलंगूट फाटीं घटना घडली की बोटीन बाबा लिमीट कितले, एक 25 आसले कितके 50 वयर. थंयसर एक कोण तरी ट्युरिस्ट मेलो, मागीर तेचेर एक्शन सुरू जाली. पॅराग्लायडींग टायम्स ऑफ इंडियाचेर 2015 न्यूज येयल्ली की ती पॅराग्लायडींग केरी तेरेखोल हांगासर सुरू आसा आनी सम ऑफ द टेररिस्ट हॅव केम देर अँड दे हॅव टेकन अ ट्रेनिंग देर ऑफ पॅराग्लायडींग म्हणून. आनी आमी आतां पावले 2025 गेल्यार त्या 2015 तो इल्लिगल प्रकार सुरू आसा, थंयसर 2 जाण मेले. प्रत्येक गजालीक मनीस मेल्या उपरांत सरकार जागो जाता, पूण सरकार जागो जावन त्यो गजाली जाग्यार पडना. सर, तुम्ही टुरिझमान काम केलेले मनीस, तुम्ही खूप वर्सां एडमिनिस्ट्रेशनानूय काम केलेले मनीस. म्हाका एक सांगा की एक गव्हर्मेंट ऑथॉरिटी आसता, एक डिपार्टमेंट आसता, त्या डिपार्टमेंटाचे कन्सर्न ऑफिसर आसता, त्या ऑफिसराची रिस्पॉन्सिबिलिटी आसता, ही इज अकाउंटेबल टू द गव्हर्मेंट. आयज आमकां खंयच्याच बाबतींत एडमिनिस्ट्रेशनान गव्हर्मेंट ऑफिशियल्स अकाउंटेबल दिसना. डायरेक्ट मिनिस्टर टू पब्लीक, देर इज नो अकाउंटेबिलिटी ऑफ एनी गव्हर्मेंट ऑफिस. खंयचोच डायरेक्टर खंयच्याच एलिगेशनाचेर खंयच्याच प्रकरणाचेर उलयतनाय दिसना आनी एक्सप्लेनेशन दितानाय दिसना. हें कितें? हें हांवें खूब फावटी म्हटलां आनी आतां तुमी विचारला म्हणून परत म्हणटा. एक पॉलिटिकल जो एस्टॅब्लिशमेंट आसा, निवडून दिल्लो एस्टॅब्लिशमेंट आनी सिलेक्ट केल्लो एस्टॅब्लिशमेंट, एडमिनिस्ट्रेटीव जी बॉडी आसा ताचे भितर एक क्लियर डिमार्केशन आसा की तुमचो रोल कितें आनी एडमिनिस्ट्रेशनाचो रोल कितें. आय जस्ट मेक इट क्लियर. आतां एक ल्हानशा गांवांत जर एक पंचायत बसता धरया, तितलोच लोक आनी तितलेच पंच 500 एडमिनिस्ट्रेटीव मशिनरी नाका. कित्याक आमचो इल्लोसो गांव, आमी कितें डिसायड करता तें तुमचे कडेन पावयतले. पूण आमचे सारक्या भारताच्या सिट्युएशनान येदी मोठी लोकसंख्या, ताका लागून हे एडमिनिस्ट्रेटीव सेटअपाची गरज पडली आनी म्हणून कॉन्स्टिट्युशनान हो एडमिनिस्ट्रेटीव सेटअप बसयल्लो आसा, कॉन्स्टिट्युशनान बसयल्लो आसा. आतां जालां कितें, आतां हे डिमार्केशन ही पळय बाउंड्री आशिल्ली,
जो आडो आशिल्लो तो गेलो. तो फोडलो, पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंटान तो फोडून उडयला आनी आतां ते डायरेक्ट आपुणूच कंट्रोल करता सगळें बसून. आपूण सांगता तेच जावपाक जाय. म्हणून हें उदाहरण की 100हून वयर शेकां सबलेट केला म्हणून कोण स्टेटमेंट करता? मिनिस्टर. कितें गरज आसा ताका? अरे तुजो डिपार्टमेंट सारको चलना म्हणून सांग मरे. इन अदर वर्ड्स, सो तुका तितून पडपाची गरजच ना. तूं डायरेक्ट इंटरनल कम्युनिकेशन कर, ही शेकां कशी सबलेट जाली ताचेर एक चवकशी कर आनी आपल्याक रिपोर्ट घाल. माझे म्हणणे सर तेच की बिफोर मेकिंग अ स्टेटमेंट की मोर दॅन 100 शेक्स हॅव बीन सबलेट, ऑन द सेम स्टेटमेंट थंय एक तर तुजो कोण तरी ऑफिशियल कन्सर्न ऑफिशियल सस्पेंड जावपाक जाय आसलो न्हू, की ती सबलेट जालीच कशी काय म्हणून. ताका कितें जालां जाणा, इट इज नॉट जस्ट विथ टुरिझम डिपार्टमेंट. आनी हें परत रिपीट करता, आय हॅव सेड दीस बिफोर. एक विजिलन्स डिपार्टमेंट म्हणून आसता सरकाराचो, व्हेरी इम्पॉर्टंट. तो गोंया विजिलन्स डिपार्टमेंट जाला डेड, मेला तो, म्हणजे कोमान पडला. तरी मरोंक ना आसा, कित्याक थंय कोण तरी कामाक आसतले. तो कोमान पडला. सो जालां कितें, आपल्याक कोण कितें करतलो? मिनिस्टर आसा म्हजे बरोबर टू प्रोटेक्ट मी. घाल रे, आनी एकच कंप्लेन 10 कंप्लेनी घाल विजिलन्सान. ताका खबर आसा ते कोमान पडलेले डिपार्टमेंट म्हणून. सो जो पर्यंत हे सिस्टम एक्टिवेट जायना, विजिलन्स डिपार्टमेंट आनी एंटी करप्शन तांचे पुलीस स्टेशन बोथ आय कॅन से ऑन रेकॉर्ड आर प्रॅक्टिकली डिसफंक्शनल. हे जर डिपार्टमेंट एक्टिव्ह आशिल्ले आज खुबशे चेंजीस येवपाच्यो. खुबशे म्हणजे ऑफिसर आपापलें काम करपाचे. अजूनय बरे ऑफिसर आसा, अजूनय ते बरे भशेन काम करूंक सोदता. पण तांकां व्हडलो डिस्करेजमेंट कित्याक की जे कोण कांयच करिना आनी फक्त मंत्र्याचें आयकून नाचता, दे आर सक्सेसफूल म्हणटाले. दे आर एनरीच, अनजस्ट एनरिचमेंट जावं आनी कशें तरी. ही परिस्थिती जर हितून नियंत्रणान हाडटलो जाल्यार यू हॅव टू फर्स्ट पुट युअर विजिलन्स डिपार्टमेंट इन ऑर्डर. आनी जाता जाल्यार आयच्या काळान ताका ऑटोनॉमी दिवपाक जाय. पूण ह्या डबल इंजिन सरकारान म्हाका दिसना इट इज पॉसिबल. स्वतंत्रपणे जे काम जावपाक जाय विजिलन्स डिपार्टमेंटात तें जातलें. इवन रिवायवल केलो जाल्यार इट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणून ही अंधाधुंदी वयता ते आमकां पळोवपाक मेळटा. सर, आमचें पॉप्युलेशन जर आमी आतां पळयत जाल्यार ऑलमोस्ट आमी 17 to 18 लाख पॉप्युलेशन आमी धरया. फाटल्या फावटी स्टेटमेंट मिनिस्टराचो आसलो की 23-24 ह्या वर्सा 1.4 crores टुरिस्ट आमच्या गोंयांत येवन गेले. म्हटल्यार ज्या राज्याचे पॉप्युलेशन 17 लाख थंय एका वर्सा भितर मोर दॅन 1 crore टुरिस्ट येवन गेले. आनी स्टील आमचे प्लॅनिंग जे आसात, फॉर एक्झाम्पल मोपा एअरपोर्ट, तेंचे प्लॅनिंग आसा फुडल्या अमक्या वर्सा भितर अमके फूड स्टेप्स गोंयांत येतले. बाकीचे टुरिझम पॉलिसीच्यो बाकीच्यो योजना अमके. म्हाका सांगा सर की 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी अशे नंबर जर आमी वाडोवपाच्या बाबतीन नंबर वाडले म्हणजे आमचे टुरिझम फ्लरीश जाले असो जर विचार करीत जाल्यार आयज संवसारभरान ज्यो स्टेट्स किंवा ज्यो कंट्री ज्यो टुरिझमाचेर ओवर डिपेंडंट जाल्ल्यो आसा त्यो कॉलॅप्स जायत आसा. सो आमचे येदेशें गोंय उरतलें काय? प्रॉब्लेम कितें जाला, ज्या लोकांनी खरें म्हणजे प्रश्न उपस्थित करपाक जाय ते आज करिना. जांकां लोकांनी जबाबदारी दिल्ली आसा तुमी करा म्हणून, ते करिना. इट इज युअर पार्टी. ते कोणीय जावं, मागीर खूब जाण आसात तितून. म्हणून ह्या सिव्हिल सोसायटीत तुका आनी म्हाका उलोवचें पडटा. टुरिझम आज वर्ल्ड ओवर पळयलें जाल्यार ते नंबरांचेर अवलंबून ना. एक काळ गोंय आशिल्लो, आमकां नंबर जाय आसले. बरे डिसेंट वेल बिहेव टुरिस्ट येताले, बरे भशेन टायमपास करताले आनी कितें तरी एक रेवन्यू कंट्रिब्यूट करून आपापल्या घरा वयताले. फॅमिली टुरिझम. आज टुरिझमाचे फक्त नंबरांचेर जर उलयत, आज वर्स्ट कायंड ऑफ टुरिझम गोंयांत आमकां पळोवपाक मेळटा. क्रायम रिलेटेड चड करून. आनी जेन्ना टुरिझमा बरोबर पॅरलली इतल्या मोठ्या प्रमाणान क्रायम भितर सरता तेन्ना फुडार बरो ना. गोंय चलतलें, पूण गोंयकारांनी एक लक्षांत घेवपाक जाय की तुमी आज जे धंद्यान चड करून आसात तांकांय सांगता हांव, तुमी थोडे 2 पयशे जोडले म्हणून बाय एंड लार्ज यू ऑल्सो वील बी रिस्पॉन्सिबल टू फिनिश दी स्टेट. ही स्टेट इज ऑलरेडी ऑन द डिक्लायन इन वेरियस पॅरामिटर्स. ओके, आमकां दिसता की गोंयकारांक पर कॅपिटा इन्कम चड आसा, जोडटा बरें. कोण जोडटा? कोण तरी चड जोडटा आनी कोण तरी 0 जोडटा. म्हणजे एवरेज केल्या उपरांत दिसता की आमी जोडटा 2 लाख जोडटा वर्साक. कोणूच जोडिना. खरें सांगता तुमकां. जे जोडटा ते 10%, 5-10% ट्रेमेंडस जोडटा. आनी गरीब आसा तो खरेंच सामको सुकून पडलेलो आसा. ह्यो करेक्ट स्टॅटिस्टिक्स लोकां मुखार हाडिना. आनी हे फक्त आमचे कडेन इतले टुरिस्ट आयले आनी तितले टुरिस्ट आयले. आज आमकां नंबर्स नाका, इतल्या मोठ्या प्रमाणे हे नंबर्स नाका.
बार्सेलोना सारखे स्टोरीज जर वाचशी, विच इज वर्ल्ड्स वन ऑफ द बेस्ट डेस्टिनेशन्स इन द वर्ल्ड, ते लोकल लोकांक निराश जाल्ले आसात. ते लोकांचेर उदक घालता टुरिस्टांचेर. ते फोंतेनच वचून पळय, करेक्ट, आमच्या हांगा ओके मळा त्या एरियान वचून पळय, लोकांक नाका जाला, तांचेच लायफ त्या वाठारान नाका जाला. देर इज नो कंट्रोल. नंबर्स म्हणटा आमी, कसले नंबर्स? अरे जे लॉ अँड ऑर्डर सारकी चलना, तुमी कंट्रोल करूंक शकना, ते कसले टुरिझम? ज्या टुरिझमांतल्यान एज अ लोकल जर म्हाका बेनिफीट मेळना, तुमी कसले टुरिझमाचे खबरो सांगता? कोणाक जाय ते टुरिझम? कितें सर, आता टुरिझमाच्या बाबतीत जर उलोवचें जालें जाल्यार आमचो फोकस बीच टुरिझम हो पयलींचो फोकस. आनी ते सुद्दां बीच टुरिझम आमी म्हणटा, आमी आजुनूय बिचाचेर टॉयलेट ना, बिचाचेर बाथरूम ना, ह्योच गजाली करीत आसा. सेकंड, कॅसिनो इज बिकम द मेन एट्रॅक्शन ऑफ अवर टुरिझम. आता सर अशी एक गजाल लक्षात येता की अंडर दीस टुरिझमाच्या नांवा सकयल आयज रियल इस्टेट सगळो बिझनस हो येवपाक लागला. आणि प्रत्येक रियल इस्टेट जे लँड कन्वर्जन, झोन चेंज, हे जे सगळ्यो गजाली आसात त्यो कोण घरा बांदपाक हे करिनात. तेंचो प्लॅनिंगूच आसा टुरिझम रिलेटेड बिझनस हाडपाचो. अशा पद्दतीन आमच्या गोंया सारक्या राज्याक अशा पद्दतीन कॅसिनो नाजाल्यार अशे जर गजाली जर आमी फोकस करून जर टुरिझम आमचो डेव्हलप जर करपाक गेले जाल्यार इन वॉट वे वी वील सर्वायव्ह इन दीस? इज इट नॉट की वी आर इनवायटींग अनादर कॅप्चर ऑर अनादर कितें म्हणटात ते आमकां कॅप्चर करपाची एक संदी दिवपाक आमी इनवायट करिना लोकांक? आमी कॅप्चर जाल्लेच आसा. आमी ओपिनियन पोल केलो की महाराष्ट्रान विलीन जावचें ना म्हणून. ओके, एक बांदोडकराक तेन्ना कित्याक दिसलें की आमी जावचे? मे बी देर वॉज समथींग बिहायंड एट द बॅक ऑफ हीज मायंड. इन द हायंडसायड आज जर विचार करीत जाल्यार आज आमी महाराष्ट्रा कल्चरली तरी आमचे लागीं मातशे लागीं आसा. आज आमचेर जो आक्रमण जाला, द अटॅक इज कम फ्रॉम दिल्लीवाले नॉट इंडिया, खंयच्यानूय आसूं. आनी ह्या लोकांनी कितें केलां? ह्या लोकांनी फक्त एकच दोळो आपलो नजर दवरल्या जाग्यांचेर, आनी ते जागे तांकां हांगा उपलब्ध करून दिवपी आनी ती कन्वर्शनां फेसिलिटेट करपी हीच सरकारां जी लोक आमचे निवडून दिता. पण हेच लोक आमचे गोंयचे ह्या सगळ्या धंद्यांतल्यान त्रासान पडटा आनी पडटले. आनी जसो वेळ गेलो, आय एम नॉट सावंडींग नेगेटीव, इट इज द रियालिटी. आनी कांय वर्सां भितर तुमकां कळटलें आनी तुमचें रेकॉर्डिंग उरतलें खंय तरी की देर इज अ बीग डेंजर की लोकल लोकांक हातूंतल्यान फायदो ना. बाय एंड लार्ज सामान्य जो मनीस आसा ताका हातूंतल्यान कांय फायदो ना. ही इज गेटिंग डिस्प्लेस्ड. आनी आयकना जाल्यार ताजेर मागीर तुमी पुलीस सोडटा नाल्यार बाउन्सर सोडटा. हें आमकां पळोवपाक मेळटा न्ही की आतां थंय कोणाच्या घरान बाउन्सर वचून तांकां एविक्ट केलें म्हणटा तें कितें अशें. म्हणजे हे आज सोशल मिडियांतल्यान आख्खो जग पळयता आमकां. वॉट इज द मेसेज वी आर सेंडींग? म्हणून हांव म्हणटा जागे इज नंबर 1 प्रायोरिटी. जागे सुरक्षीत दवरप. लिबरेशनाच्या टायमारूय ते आमचे बारीक लोकां कडेन जागे नाशिल्ले. लिबरेशन जावनूय ते आजुनूय तेंच्या नांवार जागे जावंक ना. आनी हाच्या फुडें केन्ना जातलें आय डोंट नो. मीन वायल लॉक स्टॉक बॅरल जाग्यांचो सेल जायत आसा. सो यू आर रायट. हें आतां डायरेक्ट एक सेकंड एनेक्सेशन ऑफ गोवा इज इन प्रोग्रेस. म्हाका दिसता सरांच्या ह्याच मुद्द्याचेर आमी आयच्या ह्या इंटरव्यूचो समारोप करपाक शकता. आमी बरेच प्रयत्न करून म्हटल्यार भारत स्वतंत्र जाल्या उपरांत 14 वर्सांनी गोंय मुक्त जालें. त्या वेळार गोंय मुक्त करपाक कितल्याशाच लोकांनी बलिदान दिलें, कितलेशेच लोक झुजले आनी मागीर निमणे आमकां मुक्ती मेळ्ळी. ओपिनियन पोल सेकंड फेज येयलो त्या वेळार आमी गोंयची आयडेंटिटी आमची कन्जर्व करून दवरली. आयज आमीच इनवायट करतात आमच्याच पॉलिसींतल्यान आनी आमच्याच एडमिनिस्ट्रेटीव पद्दतींतल्यान की या आमकां तुमी कॅप्चर करा म्हणून. जशें सरान सांगलें तशें हो दुसरो गोंय काबीज करपाचो एक दुसरो प्रयत्न सुरू आसा. आनी ह्या गोंय काबीज करपाच्या प्रयत्नान भायले कोण ना, आमचेच भारतांतलेच घटक आसात. पुणून एक रिजन, एक प्रदेश म्हणून आमची जी आयडेंटिटी उरपाक जाय ती आयडेंटिटी जर सांबाळपाक जाय जाल्यार आमकां आमच्यो जमनी सांबाळच्यो पडटल्यो. आनी ह्यो जमनी विकपाक लागूनच आनी ह्यो जमनी त्या लोकांक दिवपाक लागूनच एक सिस्टम तयार जाल्लेली आसा. आनी त्याच लोकांक आमी वेचून हाडटात आनी त्याच लोक सरकार करून त्या सरकाराचो उपयोग करून हे सगळे धंदे सुरू दवरतात. हे बंद जावपाक शकता काय? आमी गोंय मुक्त केलें आमच्या जाणट्यांनी, ते गोंय राखपाक आमी कमी पडटात काय कितें? की आमी आमच्याच ह्याच हयातीन
हे गोंय त्या लोकांच्या हातान काडून दितले ह्याचो विचार दर एका गोंयकाराक करचो पडटलो आणि म्हाका दिसता गोंयकार हाचेर विचार करपाक सुरू जाला, विचार करतलो आणि हाचेर एक्शन प्लॅनूय गोंयकार करतलो आणि आपलें गोंय आमचें गोंय हें सांबाळटलो. सर तुमी आयज खरें म्हटल्यार खूब बिजी शेड्यूल आसलो तुमचो, तरी पूण तुमी आमच्या खातीर वेळ दिलो, गांवकारे खातीर वेळ दिलो, त्या खातीर तुमचे खूब खूब थँक्स. ना शेड्यूल म्हणल्यार कितें जालें, म्हाका एक पर्सनल डिफिकल्टी आयली. हम्म. आमचो कोण तरी सीक पडलो, हॉस्पिटलान व्हरचें पडलें आनी हांव खरें सांगू हांव आज मनाचे स्थितीनूच नाशिल्लो हांगा येवपाक, पण गांवकारी म्हणून आयला इतलेंच. येस दॅट्स इट. आणि गांवकारी गोंयकारांच्या विशया खातीर, गोंयकारांच्या वेगवेगळ्या विशया खातीर सदांच आवाज काडीत रावतलो. तुमचो सपोर्ट गांवकारीक आसचो. आमचें गांवकारी चॅनल तुमी सबस्क्रायब करचें. आमचे व्हिडिओ जर तुमकां आवडले जाल्यार ते लायक करचे, शेअर करचे आणि दर एका गोंयकारान ह्या इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्माक आपलो सपोर्ट दिवन हो प्लॅटफॉर्म फुडें व्हरपा खातीर आमकां तेंको दिवचो. सर थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.